MBA इन फार्मा हं. आणि फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूप छान मोठ्या लेवलला तुम्ही जॉबवर होता. हो. मिडल क्लास मराठी बघितलं तर ड्रीम इज अचीव्ड. बरोबर. फॅमिली खुश आहे, आता हां, लग्न हां, हां, हां. आणि म्हणजे आता परफेक्ट आहे सगळं. बरोबर. मग एवढी परफेक्ट लाईफ सोडून व्यवसायात आपले कशी काय, आणि ती पण जॉब सोडून हे व्यवसाय करायचं, ती रिस्क आणि ते कॉन्फिडन्स कसा काय आला आणि ते डिसिजन कसा घेतला? खरं तर आपण मराठी मूडमध्ये आहे म्हणून मूड बदलला. कारण काय झालं की फार्मामध्ये होतो, मार्केटिंगमध्ये होतो आणि बऱ्याचदा तोच पण आला होता. तेच प्रोडक्ट, तेच डॉक्टरांना भेटायचं त्यांच्याकडून, म्हणजे सगळं रुटीन होऊन गेलं होतं. म्हणजे आयुष्यात नवीन काही घडतच नाही आणि त्या रुटीनचा पण कंटाळा येऊन जातो. आणि कुठेतरी आयुष्यात व्यवसाय करायची इच्छा होती आणि असं वाटलं की आता नाही केलं तर परत कधीच करू शकणार नाही. आणि ते आयुष्याच्या शेवटी वाटेल की विचार आला होता पण आपण ते पहिलं पाऊल उचललं नाही. त्यामुळं खरं तर पुण्यामध्ये मी सिंहगड रोडला राहिलाय आणि तानाजी मालुसरेंचं म्हटलं पहिले पाठीमागचे दोर कापून टाकूया आणि करायचं काय तर नंतर बघूया, पण आता व्यवसायच करायचा, नोकरी नाही करायची, म्हणून नोकरी सोडली. खूप छान सगळं चालू होतं. माझ्या वरिष्ठ तर म्हणे तू काय वेडा झालास काय, काय करणार काय आहेस तू? म्हणून नोकरी नाही करणार, बाकी काही करेन. अशी नोकरी सोडली आणि मग व्यवसाय सुरू करायचा विचार केला. म्हणजे फक्त मोनोटोनी एक होतं की तुम्हाला कंटाळा आला आणि तुम्ही आणि पण घरातल्यांचा, कारण आपल्यासाठी सर्वात मोठं त्यांना कन्व्हिन्स करणं, मी हे बोलत नाही की ते चुकीचे आहे, पण तो माइंडसेट आहे. तर कसं ती काय प्रोसेस की आता मी सोडतोय? म्हणजे मी तर एक वर्षभराचे जे काही आपल्याला फायनान्सेस लागतात ते तयार करून ठेवले. दुसरी गोष्ट, घरातल्यांना कन्व्हिन्स करणं अवघड होतं, पण त्यांना म्हटलं की माझी इच्छा आहे आणि मला व्हायचं काय की शनिवार रविवार म्हणजे सुट्टी असायची, जनरली रविवारी दुपारनंतर खूप अनइझी व्हायला लागायचं की आता उद्या परत तेच रुटीन. सो घरातल्यांनी सांगितलं की मला जसं जगायचं आहे, मला जे करायचं आहे मी करून बघतो 2 वर्ष, नाही जमलं मला तर परत मी आहेच आहे ना, आणि नोकरी तर काय कधीही करू शकतो, पण हा एक प्रयत्न करून बघू दे. म्हणून घरातले मी बायकोचीच परमिशन घेतली आणि मुलगा जस्ट जन्म झाला होता, त्यामुळे तो मोठा झाल्यावर त्या शिक्षणाचा खर्च आणि ते वाढत जाईल, त्यामुळे म्हटलं आताच आपल्याला करू शकतो, आता नाही तर कधीच नाही. त्यामुळे मग सुरुवात केली. बायकोची परमिशन लागते, लक्षात ठेव. मग आता ब्रेक घेतला, ठरवलं, मग एकदम थायलंडमध्ये रिअल इस्टेट विकायचं की फक्त डिसिजन घेतलंय व्यवसाय करायचा, पण एकदम हा पटायला प्रॉपर्टी विकणं, हे कसं काय घडलं? खरं तर एकदम नाही. अगोदर पुण्यामध्ये सुरू केलं. पुण्यामध्ये म्हणजे कुठलाही व्यवसाय करायचा झाला तर त्याचं थोडंसं असं नॉलेज गरजेचं आहे. आणि लहानपणापासून घरी कोर्ट केसेस सुरू होत्या, त्यामुळे डॉक्युमेंट्समधलं थोडंफार नॉलेज होतं. म्हणजे वकिलांच्याकडे डॉक्युमेंट द्यायला बाबा पाठवायचे, त्यामुळं 7/12 काय असतो, फेरफार काय असतो, वकील केसेस काय असतात, सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पण पुणा मॅनेजमेंट असोसिएशनला एक रिअल इस्टेटचा क्रॅश कोर्स होता, तो केला आणि मग व्यवसायाला रिअल इस्टेटची सुरुवात केली, पहिलं पुण्यामध्ये आणि हळूहळू मग इंटरनॅशनली तिकडे वळलो. मग हळूहळू असं एकदम पटाया नाही, तर ते बेसिक पुण्यापासून सुरुवात केली. हा, त्याच्याबद्दल सांगा की ती ग्रोथ कशी मिळाली, कारण व्यवसायात सर्वात मोठी गोष्ट असते ती ग्रोथ मिळणं. की तुम्ही एक क्लायंट आला, दुसरा क्लायंट आला, तुमची तीच सर्वात महत्वाची जर्नी असते पहिले 3 वर्ष, जेव्हा तुम्हाला तुमचे पाय गाडायचे असतात, उभं राहायचं असतं, बरोबर, मग ग्रोथ होते. त्या जर्नी बद्दल बोला, कशी होती, कशी लोक भेटत गेली, चॅलेंजेस काय होते त्यावेळेला, तुम्हाला आव्हानं काय आली? बरोबर. असं झालं कधी की अरे यार काय होतं कुठल्याही व्यवसायात की हे डिसिजन चुकीचा तर नाही का, हा व्यवसाय मी बरोबर आलोय, अशा मुवमेंट्स आल्या का? कसं डील केलं? नाही, मुवमेंट तर अप अँड डाऊन्स तर व्यवसायात होत असतातच, पण नेटवर्क खूप चांगला रोल प्ले करतं की चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये होतो, त्यामुळे चांगली लोक भेटत गेली, शिकत गेलो. अप अँड डाऊन्स आले तरी माझ्या अगोदर कुणाला तरी असे अनुभव आले होते, त्यांच्याशी बोलल्यामुळं त्या डाऊन म्हणजे जी गोष्ट होती त्याची डील करू शकलो. पण रिअल इस्टेटमध्ये काम करताना असं नाही ना की रोज दुकान उघडं आहे आणि रोज कस्टमर येतो. ती क्लायंट ॲक्विजिशन ते क्लायंट म्हणजे डील, ही सायकल खूप मोठी असते. सो त्यामध्ये पेशन्ससुद्धा खूप गरजेचे असतात. शेवटी कधी कधी असं होतं ना की अगदी आज डील होणार आहे आणि क्लायंट बॅकआउट करतो, तर त्याची पण सवय झाली. सुरुवातीला ते खूप त्रास व्हायचा की अरे
आता म्हणजे आणि आपण काय करतो ना, पैसे इमॅजिन करायला लागतो Correct. की ह्या डील मधून मला एवढे पैसे मिळतील. खर्च की हा खर्च इकडे तर आहेच. हा इकडे खर्च इकडे पण पैसे इमॅजिन करायला लागतो की एवढे पैसे येतील, मग याच्यातून असं एक्सपान्शन करेन, हे करेन. आणि सडन असं होतं ना की तो क्लायंट म्हणतो नाही आता माझ्या मुलाला जरा आउट ऑफ इंडिया शिकायला जायचं, तर मी डील कॅन्सल केली. म्हणजे 15-20 दिवस, महिनाभर सगळं झालं असतं फायनल, आणि कदाचित त्याला कोणीतरी दुसरं भेटतं, काहीतरी होतं, तो कारण वेगळं देत असेल, पण नंतर ना याची सवय झाली. नंतर मी स्वतःला असं समजावलं की अरे याच्या नशिबात हा प्रोजेक्ट नव्हता किंवा हा फ्लॅट नव्हता, आपण द्यायचा प्रयत्न केला, पण त्याच्या नशिबात नसेल तर मी काय करू शकतो. मी एक मीडिएटर आहे. आणि काही डीलला खूप वेळ लागतो, काही डील अशी सडन होते की आपल्याला वाटतच नाही की ही होईल किंवा हा माणूस घेईल. सो हे अप अँड डाऊन असतात आणि मजा असते यामध्ये. ते जेव्हा तुम्ही ते एन्जॉय करायला लागता ना, तरच तो व्यवसाय करू शकता. जास्त मनावर घेतलं तर प्रॉब्लेम आहे.